नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 मधला जो क्वेश्चन 1 आहे त्यामधला फर्स्ट एक्झाम्पल. काय आहे क्वेश्चन 1? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. म्हणजे या फॉलोइंग क्वेश्चन साठी आपल्याला एक अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करायचा आहे. सगळ्यात पहिला क्वेश्चन काय आहे बघा. टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x plus 5y equal to 19, find y when x equal to 1. अशा टाइपचे उदाहरण परीक्षेला बोर्ड एक्झामला येतात म्हणजे येतात. पहिला जो क्वेश्चन असतो क्वेश्चन 1 मधला ए जे आहे एमसीक्यू, त्यामध्ये असे क्वेश्चन असतात. आणि प्रॉब्लेम सेट मधला हे क्वेश्चन एमसीक्यू, ईच अँड एव्हरी एमसीक्यू इम्पॉर्टंट आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. चला आता या क्वेश्चन साठी जास्त काही खेळत बसायचं नाही, कारण की एकच मार्कासाठी आहे आणि आन्सर करेक्ट असलं तर लगेच होऊन जातं. जास्त स्टेप वाढवायच्या नाही, याच्यामध्ये पटपट सॉल्व्ह करायचं. चला काय म्हणते आपल्याला, फाइंड वाय व्हेन एक्स इक्वल टू 1. एक्स दिलेला आहे 1 आणि वाय फाइंड करायचं आहे. आता बघा सगळ्यात पहिले इक्वेशन काय आहे, 4x प्लस 5y इक्वल टू 19. ओके, आता यामध्ये जर कधी बघा इथे x टाकला तर y ची व्हॅल्यू आपल्याला भेटून जाईल आणि x किती आहे आपला 1. एक व्हेरिएबल माहिती आहे, दुसरा फाइंड करायचा आहे. चला आता 4 इंटू एक्स किती आपला 1 प्लस 5y इक्वल टू 19. ओके आला. आता इथं बघा 5y इक्वल टू, आता हा 4 इकडे जाणार, 4 इंटू 1 4, इकडे जाणार काय होणार मायनस 19 मायनस 4 किती 15. चला काय 19 मायनस 4 15. ही स्टेप लगेच मी गाळली आहे आणि टाइम पण आपला वाचतो. स्मॉल स्मॉल गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता बघा y इक्वल टू हा 15 डिवाइड बाय 5, हा इकडे मल्टिप्लाय मध्ये डिवाइड मध्ये आला. 5 1 5, 5 2 10, 5 3 15. सो y इक्वल टू 3, y इक्वल टू 3 ANS. आन्सर इक्वल टू किती येणार आपलं बघा, बी आहे, बी 3 आणि एक अशी टिक पण करून टाक. ओके आलं लक्षात. आता हे असं जास्त याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही, कारण की हे एमसीक्यू एकच मार्काला आहे. तुम्ही स्टेप किती वाढवल्या तरी तुम्हाला जास्त मार्क्स भेटणार नाही, आन्सरला मार्क्स आहे. ओके आलं लक्षात. चला असे क्वेश्चन परीक्षेला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असतात आणि प्रॉब्लेम सेट मधले हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत. सगळं करून घ्यायचं. प्रॉब्लेम सेट पण इम्पॉर्टंट आहे आणि हे क्वेश्चन प्रॉब्लेम सेट मधले इम्पॉर्टंट आहे, मी बार बार सांगतोय. ओके मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. For simultaneous equation in variable x and y, dx is 49, dy minus 63, d7, then what is the value of x? x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे. तर जर तुम्हाला लक्षात असेल किंवा आपण डिटर्मिनंट जो कन्सेप्ट आहे तो सॉल्व्ह करायच्या वेळेस फॉर्म्युला आपण बघितला होता x काढण्यासाठी, x इक्वल टू dx अपॉन d. ओके आला. फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, कन्सेप्च्युअल हा गोष्ट आहे कन्सेप्च्युअल. चला डिटर्मिनंट मधली x इक्वल टू dx अपॉन d. आता याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहे, पुट करा. x इक्वल टू काय येणार बघा, dx किती दिलेला आहे शोधा. dx इज इक्वल टू दिलेला आहे 49 आणि d किती दिलेला आहे, d दिलेला आहे 7. सो साती 49, x इक्वल टू आला 7 आला. तुम्हाला एक फॉर्म्युला जर माहिती असला तर इझिली तुमचं उत्तर आलं. काय आहे ए. क्लिक करा, इथं लिहा आन्सर इक्वल टू A7. ओके मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये विथ प्रॉब्लेम सेट क्वेश्चन. चला तोपर्यंत धन्यवाद.